राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश दुबे यांच्यावर आपण चर्चा केली। त्यानंतर आता मात्र माझ्याबरोबर याच प्रभागाचे असणारे नगरसेवक भाऊ कुंभार आहेत, त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत। जितेंद्र देशमुख यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले की माझ्याकडच्या असणाऱ्या ज्या वास्तू असतील की ज्या पौराणिक आहेत आणि इथे ठेवल्यानंतर त्यातनं काही नवीन मिळेल अशा प्रकारच्या वास्तू ते द्यायला या ठिकाणी तयार आहेत। त्याच्याचबरोबर आपण त्याच्यानंतर नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्यावर चर्चा केली। त्यांनी या ठिकाणी आपला शब्द दिला की समिती स्थापन करून सर्व नगरसेवकांशी चर्चा करून या ठिकाणी वास्तू संग्रहालय कशा पद्धतीने उभं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू। परत भाऊ कुंभार माझ्यावर आहेत। भाऊ कुंभार यांची या ठिकाणच्या असणाऱ्या वास्तूबद्दलची भूमिका काय, या ठिकाणी खरंच वास्तू संग्रहालय व्हावं का? भाऊ, हा परिसर तुम्हाला चांगला माहिती आहे, या ठिकाणी तुम्ही वावरलात, काही काळ तुम्ही याच्या जवळपास राहिला होतात। एकंदरीत हा परिसर आणि शिवजन्मभूमीची असणारी वास्तू या ठिकाणी वास्तू संग्रहालय व्हावं अशी मनोमन इच्छा या ठिकाणी असताना आपली भूमिका काय असेल? नमस्कार। खरं तर मी I1 न्यूजचं मनापासून एक आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही हा जो विषय खरंच या वास्तूबद्दल घेतला, अतिशय चांगला विषय आहे। शिवजन्माने पावन झाली ही जुन्नर भूमी, या जुन्नर भूमीमध्ये एक इतिहासाचा एक चांगला वारसा या ठिकाणी लाभलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या गावात झाला ते जुन्नर शहर, ह्या जुन्नर शहरामध्ये येणारा बाहेरून येणारा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतो। त्याचबरोबर आपण जर पाहिलं, ही जी वास्तू जी आहे ही वास्तू त्यावेळेला ज्या आशेने किंवा ज्या विचाराने या ठिकाणी बनवली, खरं तर अतिशय मी त्या लोकांना, त्यावेळेच्या लोकांना मी धन्यवाद देतो। या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी एक लहानपणीचा मला काळ आठवतो की या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी एक छोटंसं बाग या ठिकाणी होती। त्या बागेमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं या ठिकाणी असायची। अतिशय इथे येणाऱ्या पेशंटला आल्यानंतर एक प्रसन्न वाटायचं आणि या ठिकाणी त्यावेळेला सरकारी दवाखाना या ठिकाणी या निमित्ताने या ठिकाणी चालायचा आणि येणाऱ्या या जुन्नर शहरातील आणि बाहेरगावरून येणाऱ्या लोकांना मध्यवर्ती ठिकाणी अतिशय चांगली सुविधा मिळायची। खरं तर आपला जुन्नर तालुका हा इतिहासकालीन एक अतिशय वारसा असलेला तालुका आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अष्टविनायकपैकी या ठिकाणी 2 गणपती या ठिकाणी, ओझर असेल किंवा लेण्याद्री असेल, त्याचबरोबर हरिश्चंद्रगड आहे। यावरती या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमचा चावंडचा किल्ला आहे, नाणेघाट आहे, असे बरेचसे या ठिकाणी सर्व वास्तू आहेत। खरं तर या गोष्टींचं जतन करणं अतिशय गरजेचं आहे। मी मागील काळामध्ये 2016 मध्ये पायरी घाट, जो 350 वर्षापूर्वीचा तो पायरी घाट होता, त्या ठिकाणी जुन्नर शहरातील चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी ती वास्तू जपण्याचं काम मी या निमित्ताने केलं। खरं तर या ठिकाणी हे तुम्ही जो आता विषय जो सांगितला की या ठिकाणी एक चांगलं संग्रहालय या ठिकाणी व्हावं, अतिशय चांगली गोष्ट आहे। या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे या जुन्नर नगरपालिकेला गेले 155 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालीत। या 155 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या नगरसेवक, ज्या नगराध्यक्ष या मागील काळामध्ये होऊन गेले, त्या नगरसेवक, त्या नगराध्यक्षांनी काय या जुन्नर शहराची नेमकी सुरुवात कशी केली याची सुद्धा माहिती या निमित्ताने या नगरपालिकेच्या 155 वर्षाचा जो कालखंडाचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी खरंच जपण्याची आवश्यकता आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या वास्तू ज्या आहेत 100 वर्षापेक्षाही जास्त त्यांना कालखंड झालेला, उलटून गेलेला आहे। आता अजूनही आहे त्या स्थितीत अजून भक्कम आहेत, परंतु काही प्रमाणात त्याची डागडुजी करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। या ठिकाणी भविष्य काळामध्ये मी नगरपालिकेच्या माध्यमातून, कारण हा 4 नंबर प्रभागामध्ये मोडणारा येणारा हा भाग आहे, या ठिकाणी मध्यवर्ती लोकांना, जुन्नर शहरातील लोकांना मध्यवर्ती ठिकाणी एक चांगलं गार्डन, मध्यवर्ती ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी, बसण्यासाठी, लहान मुलांना पण त्या ठिकाणी एक आकर्षण निर्माण व्हावं, असं एक म्युझियम या ठिकाणी व्हावं ही मनापासून तर इच्छा आहेच आहे। हे सर्व करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, सामाजिक संस्था असेल, या प्रभागाच्या जवळील जे चांगली लोक आहेत, ज्यांना समाजाबद्दल किंवा समाजकार्याची आवड आहे, अशा लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी भविष्य काळामध्ये एक चांगलं नियोजन करून या ठिकाणी एक जुन्नर शहरातील आणि जुन्नर तालुक्यातील इतिहासाची माहिती या ठिकाणी सर्व लोकांना एका ठिकाणी मिळावी, यासाठी भविष्यकाळात नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करीन। आपण नगरसेवकात, नगरपालिकेमध्ये विविध सभा होत असतात, जनरल बोर्डाची सभा असेल, विशेष सभा बोलवल्या जातात, अर्थसंकल्पीय सभा होत असतात, मग यामध्ये विशेष आपण आवाज कशा पद्धतीने उठवाल? खरं तर हा विशेष आवाज उठवताना का ह्या जुन्नर शहरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की हे जुन्नर शहर जे आहे याला इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला आहे। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे, या ठिकाणी 155 वर्ष ह्या नगरपालिकेला झाली, पण नवीन येणाऱ्या पिढीला या ठिकाणी ही वास्तू कशासाठी उभी केली होती याची पूर्णतः माहिती व्हावी, ह्या वास्तूचं
नेमकं उभ्या करण्यामागचं कारण काय, हेतू काय, हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे. अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी नक्कीच हा प्रश्न मांडणार आहे. आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आता एक 15 दिवसापूर्वी विशेष सभा नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी बोलवली होती. त्यावेळेला एक 2 विषय असे घेण्यात आले होते की जुन्नरचा जे प्रवेशद्वार जे आहे, ह्या प्रवेशद्वाराला नाव देण्यात येण्यासाठी मी त्या ठिकाणी नाव सुचवलं, शिवजन्मभूमी जुन्नर प्रवेशद्वार असं या ठिकाणी नाव देण्यात यावं. त्याचबरोबर या ठिकाणी जो नगरपालिकेच्या माध्यमातून त्या व्यायाम मंदिर जे बांधण्यात आलेलं आहे, त्या व्यायाम मंदिराला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं. इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या वेळेला एखाद्या वास्तूला एखाद्या ज्या ठिकाणी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काम राबवलेलं आहे, जे विकासाचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या ठिकाणी ज्या वेळेला नामकरण सोहळा ज्या वेळेला येईल, त्या नामकरण सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त इतरत्र कोणाचंही नाव त्या ठिकाणी देण्यात येऊ नये म्हणून मी या मागील विशेष सभेमध्ये मी विषय घेतला होता. आणि हा आवाज मी संपूर्ण जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या वेळेला नाव देण्याची वेळ येईल त्या वेळेला त्या जुन्नर शहरामध्ये त्या वास्तूंना छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात यावं असं या ठिकाणी मी येणाऱ्या पुढील काळामध्ये मी त्या ठिकाणी 100% या ठिकाणी आवाज उठवून या जुन्नर शहराचा एक इतिहास, जिथं ज्या वेळेला या जुन्नर शहरामध्ये जो बाहेरचा माणूस येईल तो आल्यानंतर ज्या वेळेला तो पाहिन की या ठिकाणी खरोखर जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंना छत्रपतीचं नाव देण्यात आले. ह्या जुन्नर शहरातील लोकांनी, ह्या जुन्नर शहरातील नागरिकांनी एक अतिशय चांगला उपक्रम राबवल्याचा संदेश या पुढील भविष्यकाळात नक्कीच चांगला जाईल. त्याचबरोबर हा विषय जो आता मी सांगितला की जुन्नर शहरातील वास्तूंना छत्रपतीचं नाव द्यायचं, खरं तर हा विषय मी सांगण्यामागं जुन्नर शहरातील बऱ्याचशा भागातील लोकांचंही म्हणणं असंच आहे का इथून पुढं वास्तूला नाव देताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचं किंवा राजकीय व्यक्तीचं नाव न देता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. हा जुन्नर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेलं जुन्नर शहर आहे. ही जुन्नर भूमी शिवजन्माने पावन झाली जुन्नर भूमी. त्यामुळे या जुन्नर शहरामध्ये इथून पुढं या वास्तूंना ज्या वेळेस नाव देण्यात येईल, विकासाला नाव देण्यात येईल, त्यावेळेला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना नाव द्यावं असं या स्थानिक आपलं जुन्नर शहरातील लोकांची पण प्रामाणिकपणे इच्छा आहे असं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आपण या ठिकाणी नगरसेवक आहात, या ठिकाणी एखादं वास्तू संग्रहालय पाहिजे असं आपण या ठिकाणी विचार मांडलेला आहे, परंतु याचा वेग घेण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न कराल? बरोबर, नक्कीच पुढील येणाऱ्या या आमची जुन्नर शहरामध्ये ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये आता ज्या वेळेला मीटिंग होईल, या मीटिंगमध्ये हा विषय मी प्रामुख्याने घेणार आहे. या सांगितल्याप्रमाणे का ह्या वास्तूचं महत्त्व त्या मीटिंगमध्ये मी पटवून देणार आहे आणि त्या माध्यमातून मी त्यासाठी लागणारा प्रत्येक प्रयत्न, त्यासाठी लागणारे जे पाठपुरावा करावा लागेल या ठिकाणी मी पुढील काळामध्ये प्रयत्न करीन. त्याचबरोबर मला आवर्जून या ठिकाणी आता एक उल्लेख करायचा राहून गेला का ह्या जुन्नर तालुक्यामध्ये माजी आमदार नामदार वल्लभशेठजी बेनके साहेब यांनी वास्तू इतिहासकालीन जे आहे ते जपण्याचं काम या निमित्ताने केलं. आपण जर पाहिलं शिवनेरी किल्ला जो आहे हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतभर एक मॉडेल म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली जे आपण जर जिजामाता उद्यान जे आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला शिवसृष्टी ही जी या ठिकाणी निर्माण झाली, या निर्माण करण्यामध्ये तालुक्याचे माझे आमदार वल्लभशेठजी बेनके साहेब यांचा प्रामुख्याने मोठा वाटा तिथं आहे. त्यामुळे त्याचं श्रेय जे आहे ते पूर्णपणे या तालुक्यातील माझे नामदार वल्लभशेठ बेनके यांना जातं आहे. आणि त्याचबरोबर या बेनके साहेबांनी या जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना आपल्या I1 न्यूजच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो. हे होते प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक भाऊ कुंभार. या प्रभागातील नगरसेवक असल्यामुळं इथे आपल्याला काय करता येईल, आपल्या माध्यमातून कसं काम करता येईल हे त्यांनी या ठिकाणी सांगितले. परत येणाऱ्या कालखंडामध्ये I1 न्यूजच्या माध्यमातून आपण तर याचा मागोवा घेणारच आहोत. लवकरात लवकर या ठिकाणी एखादं म्युझियम संग्रहालय व्हावं आणि ते जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदर्शच असावं याचा मागोवा आपल्या माध्यमातून घेणार आहोत.